अशी आक्रमण झाली. ते आक्रमण इथे काहीतरी ठेवलंय, इथे काहीतरी भयंकर असा साठा आहे. तो साठा लुटायला मिळेल. लुटल्यामुळे आपण श्रीमंत होऊ, आपण समृद्ध होऊ. त्याच्यामुळं आपल्या देशावर सातत्याने आक्रमण होत आहे. जगाचा जर इतिहास पाहिला तर जगात भारतावर जेवढी आक्रमण झाली तेवढी मला नाही वाटत कुठल्या देशावर झाली असेल. अगदी 4थ्या शतकापासून, मी चुकत नसेल तर शेट्टी साहेब, 4थ्या शतकापासून आपल्या देशावरती आक्रमण होत आहे. हुणांचं आक्रमण झालं, शकांचं आक्रमण झालं, ग्रीकांचं आक्रमण झालं. मग 12व्या शतकापासून मुसलमान आक्रमणांना सुरुवात झाली. मोहम्मद गौरीपासून नंतर 4 मुस्लिम शायांनी या देशावरती आक्रमण केली. पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, डच आले, अनेक लोक आले. पण बाकी सगळ्यांची आक्रमण ही लुटण्यासाठी होती, संपत्ती लुटण्यासाठी होती. आणि ज्या 5 मुसलमान शायांनी आक्रमण केली ती फक्त लुटण्यासाठी नव्हती. हा 2 लुटारू मधला फार मोठा फरक आहे. म्हणून तर गंमत अशी की हुण आक्रमण करते म्हणून आले आणि ते आमचे कधी होऊन गेले आम्हाला कळलंच. शक आमच्यावर आक्रमण करायला आले. जग फिरत असताना अचानक सिंधू नदीच्या पलीकडे असं एक भयंकर मोठं वैभव त्याला दृष्टीला पडलं आणि हे फार भयंकर आहे, सुंदर आहे, महाल आहे, राजमहाल आहे, काय काय आहे इथे, हे असं आम्ही कधी पाहिलेलंच नाही. हे लुटलं पाहिजे, इथे घुसलं पाहिजे, हे आपलं बनवलं पाहिजे. त्या स्वार्थापोटी ते सगळे आले. पण इथे आले आणि इथे सुजलाम सुफलाम अशी सुंदर संस्कृती पाहिली. हिंदुस्थानची हिंदू संस्कृती, हिंदू धर्माची संस्कृती, वसुधैव कुटुंबकम शिकवणारी संस्कृती, वंदे मातरम म्हणवणारी संस्कृती. आणि मग या संस्कृतीत आक्रमण करायला आले आणि आमच्या संस्कृतीच्या प्रेमात पडले आणि आमचे चुकून गेले. हुणांनी काही लुटून नेलं नाही. हुणांनी, शकांनी, ग्रीकांनी स्वतःचा वेगळा देश नाही मागितला. आमच्या संस्कृतीत मिसळून गेले, आमचेच झाले. आज आपल्या इथे बसलेल्यांपैकी एखादा हुण असू शकतो. 5-25 पिढ्या आपल्या पूर्वीच्या कोणीतरी शक असू शकतो, माहित नाही मला. एखादा ग्रीकाचा अंश पण असू शकतो, माहित नाही मला. इतके ते आमच्या प्रेमात पडले. पण मुसलमान आले ते प्रेमात पडण्यासाठी नाही. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप छान पुस्तक आहे. जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला की आता हिंदू धर्मातून बाहेर पडायचं आणि कुठल्या धर्मात जायचं, आता त्यांनी जेव्हा अभ्यास सुरू केला, मुसलमान धर्माकडनं, इस्लामकडनं प्रचंड ऑफर्स होत्या, ख्रिस्ती धर्माकडनं ऑफर्स होत्या. म्हणजे ऑफर्स अशा होत्या की त्यांची संस्कृती, त्यांची संख्या प्रचंड एका झटक्यात वाढली असती. 3-4 करोड दलित समाज अचानक मुसलमान झाला असता एका रात्रीत आणि मुस्लिम संख्या अचानक वाढली असती, 3-4 करोडनी वाढली असती. मला तर देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाचीच लोकसंख्या साधारण 35-36 करोड असते. अचानक 2-4 करोड वाढले असते. त्यामुळं सगळ्यांनी अशा वेगवेगळ्या सवलतींची वेगवेगळी गाजरं दाखवली. पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अत्यंत विद्वान माणूस, अत्यंत हुशार माणूस, कायद्याचा अभ्यासक, प्रचंड आयुष्यात संघर्ष करून वर आलेला माणूस होता. तुम्हाला मी असा नाही जाणार की तू कपटत नाही पडत. मी पूर्ण अभ्यास करेन. त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, धर्मशास्त्रांचा अभ्यास केला, धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि इस्लामला नकार दिला, ख्रिश्चन व्हायला नकार दिला. आणि हिंदूंचीच एक जी शाखा होती बौद्ध धर्माची, ती शाखा त्यांनी स्वीकारली. म्हणजे ते खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातून कधी बाहेरच नाही पडले. फक्त त्यांनी जगण्याची पद्धत बदलली.
कर्मकांडाची पद्धत फक्त गौतम बुद्धांनी जे शिकवले त्या पद्धतीवर त्याचं आचरण करायला फक्त त्यांनी सुरुवात केली, एवढाच बदल त्यांनी केला. त्यांचे छान पुस्तक आहे, पाकिस्तान नॉट पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं. ते वाचलं तर तुम्हाला इस्लामची भानगड काय ती कळेल. सावरकरांनी पण वयाच्या 24-25व्या वर्षी 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलं. ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन केलेलं आहे. कारण वय होतं 24-25 वर्ष. अख्खं जग अख्खं बघितलेलं नव्हतं, हा अनुभव गाठीशी नव्हता. विद्यार्थी तसे होते, शिकत होते, इंग्लंडमध्ये होते, बॅरिस्टर व्हायला गेलेले होते. जिहाद, गाझी या शब्दांचा सर्रास उपयोग केलेला आहे 1857 मध्ये. सर बहादूर शाह जफरचं तोंड फातेस्तो स्तुती केलेली आहे सावरकरांनी. तेच सावरकर वयाच्या 40व्या वर्षी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहितात आणि प्रखर हिंदुत्ववादी होता. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणायला लागतात आणि काँग्रेसच्या हिंदी राष्ट्रवादाला विरोध करायला सुरुवात करतात. 20व्या शतकामध्ये हिंदूंना तुम्ही हिंदू आहात याची जाणीव करून देणारा हा पहिला नेता आहे बरं का, स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि त्यांनी एक भाकीत केलं. जेव्हा 37 साली त्यांच्यावरचे सर्व निर्बंध उठवले गेले आणि पुन्हा राजकारणामध्ये ते सहभागी होणार असं जेव्हा ठरलं, तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना निमंत्रण देत होते, या काँग्रेसमध्ये, तुम्ही आलात तर काँग्रेस आणखी बळकट होईल. सावरकरांनी स्पष्ट नकार दिला, नाही म्हणाले. नाही म्हणण्याला फार महत्वाची 2 कारणं होती. तो आजचा विषय आहे. पहिलं कारण होतं काँग्रेसने स्वीकारलेला हिंदी राष्ट्रवाद. केवळ आणि केवळ अहिंदूंना खुश करण्यासाठी स्वीकारलेला हिंदी राष्ट्रवाद, खुश करण्यासाठी नाकारलेला हिंदू राष्ट्रवाद. हिंदी आणि हिंदू मध्ये फरक आहे. हिंदी म्हटलं की सगळे येतात, हिंदू म्हटलं की फक्त हिंदूच येतात. आणि गांधीजी त्या काळात 37 साली या देशाच्या राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व करत होते, संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होते. त्यांनी स्वीकारलेला पराकोटीचा मुस्लिम लांगुलचालन, पराकोटीचं मुस्लिम लांगुलचालन, या 2 कारणामुळं सावरकरांनी सुभाषबाबूंना स्पष्टपणे नकार दिला. मी काँग्रेसमध्ये तोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत मुस्लिम लांगुलचालन काँग्रेस थांबवत नाही आणि हिंदी राष्ट्रवाद सोडून हिंदू राष्ट्रवाद स्वीकारत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. आणि मग त्यांनी हिंदू महासभा स्वीकारली आणि हिंदू महासभेचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि मग त्यांनी पुढचं काम केलं. ते काय भानगड आहे हिंदी राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद? हिंदू धर्म म्हणजे काय, इस्लाम धर्म म्हणजे काय, काय प्रॉब्लेम आहे? मुसलमानांचं लांगुलचालन केलं तर सगळेच मुसलमान थोडेच वाईट असतात असं त्या कंडिशनमध्ये बसून आपण सगळे म्हणत असतो. असतात की चांगले मुसलमान? आमच्याकडे आहेत की 4 मित्र आहेत माझे सिनेमा क्षेत्रामध्ये, खूप छान मित्र आहेत. गणपतीला माझ्या घरी येतात, मोदक खातात, ईदला त्यांची बिर्याणी माझ्या घरी हमखास आवर्जून आठवणीने आणून देतात. मग आमच्या पोंची कुटुंबातले सगळेजण मिळून बसून ईदची बिर्याणी खातो आम्ही. काय वाईट आहे? चांगले सगळेच मुसलमान काय वाईट नसतात. अशी मानसिकता आपली तयार केली गेली जाणीवपूर्वक, पद्धतशीरपणे. ही काय भानगड आहे नेमकी? आणि मग जर इतके सगळे मुसलमान चांगले आहेत, जर शांतताप्रिय असा हा धर्म आहे, तर 57 मुस्लिम राष्ट्र आहेत या जगामध्ये, ती शांतता प्रस्थापित का होत नाही त्या राष्ट्रांमध्ये? बाकीची सोडून द्या, आपल्याला चिकटून 2 राष्ट्र आहेत,
जी आपलीच होती कधी काय, एक पाकिस्तान आणि एक बांगलादेश आणि एक तिसरं राष्ट्र आपलंच होतं ते अफगाणिस्तान. इथे का नाही शांतता? जर तो धर्मच शांतता प्रिय आहे, पूर्ण इस्लामिक कंट्रीज आहेत ना, तिथे तर हिंदू नाही आहेत लढायला. पाकिस्तानमध्ये तर संघ नाही आहे, RSS नाही आहे, सांस्कृतिक वार्तालाप नाही आहे, शेटे साहेब नाही आहे, शरद पोंक्षे नाही आहे, मोहन भागवत नाही आहे, नरेंद्र मोदी नाही आहेत, नाही ना, पाकिस्तानात नाही आहेत, बांगलादेशात नाही आहेत, अफगाणिस्तानात नाही आहेत. अफगाणिस्तान तर आता बौद्धांचा देश होता. का संपला? का संपला? संपूर्ण का इस्लामिक झाला? आणि का इतकं भयानक असं जग निर्माण झालं अफगाणिस्तानचं? का पाकिस्तानची इतकी भयानक अवस्था झाली? पाकिस्तानचा एक तुकडा पडला, बांगलादेश निर्माण झाला, आता बलुचिस्तान तुकडा पडण्याच्या मार्गावर आहे. अजून 4-5 पाकिस्तानचे तुकडे पडणार आहेत भविष्यात. बघा तुम्ही, पुढच्या 75-150 वर्षाचा जेव्हा आपण अमृत शतकोत्सव, सुवर्ण महोत्सव जेव्हा साजरा करू, तेव्हा पाकिस्तानचे अजून 5 ते 5 किमान देश तयार झालेले तुम्हाला बघायला मिळतील. जर शांतताप्रिय धर्म आहे तर मग ती राष्ट्र शांततामय का नाही जगू शकत? तिथे तर हे कोणीच नाहीये. तिथे अयोध्येचा प्रश्न नाहीये, रामाचा प्रश्न नाहीये, राम मंदिर बांधायचा प्रश्न नाहीये. सगळंच फक्त अल्लाहला जे मानतात तेच तिथे राहतात. काय प्रॉब्लेम काय? असं नाहीये. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मध्यंतरी राज ठाकरेंनी ते भोंग्याची, तर भोंगा हा फक्त स्पीकरला विरोध नाहीये. स्पीकरचे डेसिमीटर वगैरे हा फार टेक्निकल मुद्दा आहे असं मला वाटतं. मुख्य मुद्दा आहे ते जे आम्ही काय ऐकायचं. ती जी बांग दिली जाते, त्या बांग देताना जे म्हटलं जातं की या जगावर फक्त अल्लाचं राज्य आहे, जो अल्लाला मानत नाही त्याला जगायचाच अधिकार नाही, अशा टोकाचं जे बोललं जातं ते रोज आम्ही हिंदूंनी 80% हिंदुस्थानामध्ये रोज पहाटेपासून संध्यारात्रीपर्यंत 5 वेळा ते का ऐकायचं? का जबरदस्तीने ते आम्ही ते ऐकायचं? काय तुमचा उद्देश आहे ते आम्हाला आमच्या कानावर सतत माथ्यावर मारण्यापलीकडे. इस्लामची स्थापना झाली तर इलेक्ट्रॉनिक कुठलीच वस्तूच नव्हती, शोधच लागलेले नव्हते. मग इस्लाम धर्मच माईक बीक मानत नाही का, म्युझिक वगैरे त्यांना मान्य नाही, डान्स कला तिला मान्य नाही त्यांना. हे सगळं समजून घेण्याची फार गरज आहे. थोडं भूतकाळात जाण्याची गरज आहे. आज माझ्या हस्ते 5Dचा वेधा हा अतिशय सुंदर डोळ्यामध्ये अंजन घालणारा, विचार करायला लावणारा असं हे अंक माझ्या हस्ते प्रकाशित झाला. हे भाग्य मला लाभलं. आणि शेट्टी साहेबांचं खरोखर कौतुक करावं थोडं इतकं प्रखरपणे. आज मुळातच वाचनालयांची अवस्था काय आहे, पटवर्धन साहेब मला मगाशी सांगत होते की 1 लाखाच्या वर पुस्तकं असलेलं मला वाटतं भारताचं सर्वात जुनं असं हे वाचनालय आहे. इतकी बिकट परिस्थिती आहे, वाचनालय चालवायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्या आर्थिक क्षेत्रात ते असल्यामुळे ते काहीतरी करून ते चालवत आहे. मुळात वाचन संस्कृती बंद पडत चालली. अशा वेळेला एक वाचनालय चालवायचं, 1 लाखाच्या वर पुस्तकं ती साठवायची, ती जपायची, सोपं नाही आहे ते. फार मोठं काम करणारी माणसं आहे. त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं. इतक्या प्रकारपणे मगाशी शेट्टी साहेब बोलत होते. मला सांगत की आतून बोलत होतो, अजून 10-20 मिनिटं बोला तुम्ही, कारण तुम्ही बोलणं फार गरज आहे. म्हणजे मला ऐकायला लोक तुम्हाला ऐकतायत, तो एक योगायोगाने तुम्हाला ऐकतील लोक. तुमचा अभ्यास आहे त्यांचा जास्त. 1885ला या देशामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे जे राहुल गांधी यांना जो बोंबा मारत होतो ना की आमचा पक्ष सर्वात जुना आहे, तो मुळात हा पक्ष कुठल्याही भारतीयांनी स्थापन केलेलाच नाही.
1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाच झाली, तीच मुळात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली स्थापना आहे. कुठल्याही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वगैरे या पक्षाची स्थापना झालेली नाही. 1857 स्वातंत्र्य समोर मोडलं गेलं, तोडलं गेलं, अपयशी ठरलं. त्याच्यानंतर मध्ये काही घटना घडल्या. वासुदेव बळवंत फडक्यांसारख्या राज्य क्रांतिकारक मध्ये जन्माला आला. त्याने 1857च्या नंतर थंड पडलेला हा देशामध्ये जागृती, एक ठिणगी आणण्याचं एक मोठं काम करून दाखवलं. त्याच्यानंतर एक हळूहळू हळूहळू लोकांमध्ये कुजबूज यायला सुरुवात झाली, म्हणून त्याला आद्य क्रांतिकारक म्हणतात. स्वातंत्र्य असं काही असतं हे हळूहळू काही लोकांमध्ये हळूहळू घाबरत बोलायला सुरुवात झाली. त्याचं श्रेय आहे वासुदेव बळवंत फडक्यांना. त्याला मरण आलं कारागृहामध्ये. आणि ही कुजबूज ब्रिटिशांच्या कानावरती गेली. आणि मग या पुस्तका अंकामध्ये खूप सुंदर सुंदर लेख आहेत. दुर्दैवाने शेटेसाहेब हा त्या कुरिअरवाल्याच्या अतिशय जागृततेमुळं हा काल निघायच्या आधी माझ्या हातात पडला, तर मला वाचता आला नाही. पाठवलंय खूप आधी, जवळजवळ 8 दिवस आधी पाठवलंय की जेणेकरून मला चालता येईल, त्याच्यावर काही बोलता येईल. मग आज मी इथं आल्यानंतर 1-2 तासमध्ये थोडं त्याच्यातलं काय काही बघत होतो. फार सुरेख लेख आहेत त्याच्यामध्ये की का झाली या देशाची पाहणी, कशी झाली, नेमकी काय भांडवल होती. फार सुंदर सुंदर लिहिलेलं आहे. हिंदू म्हणजे काय, मुसलमानांची मानसिकता काय आहे, कुराणमध्ये काय शिकवलं जातं, इस्लामिक डिक्शनरीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. अनेक विद्वान लोकांनी अनेक सुंदर सुंदर फाळणीवरचे लेख लिहिले. हा अंक जाताना प्रत्येकाने घेऊन राहा. एक फाळणी झालेली आहे आपल्या देशाची. आता दुसरी फाळणी होण्याच्या मार्गावर आहोत आपण. 15 ऑगस्ट 47 साली 33% आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या 33% मुसलमान होते. त्यांनी एक राष्ट्र मागितलं, तर 33% झाल्याबरोबर त्यांना एक राष्ट्र मिळालं. राष्ट्र मिळाल्यानंतर सगळे मुसलमान तिकडे गेले, हिंदू इथे राहिले. ते मुस्लिम राष्ट्र म्हणून उभं राहिलं, पण हे मात्र हिंदू राष्ट्र म्हणून उभं राहिलं नाही. हे जर त्याच वेळेला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं असतं तर आजच्या खूप समस्या आपोआप सुटल्या असत्या. आणि इथे राहिले असते जर कोणी मुसलमान या हिंदू राष्ट्रामध्ये, तर ते नक्कीच सुखाने राहिले असते आणि त्यांनी आम्हालाही सुखाने जगू दिलं असतं. कारण त्यांना इथे राहताना हे हिंदू राष्ट्र आहे हे स्वीकारून राहावं लागलं असतं. जसं ते अमेरिकेत राहतात, जसं ते फ्रान्समध्ये राहतात, जसं ते चायनामध्ये राहतात, सगळ्या देशांमध्ये मुसलमान राहतात. पण ते हे चायनीज राष्ट्र आहे, हे राष्ट्र हे चिनी लोकांचं राष्ट्र आहे, तिथे आम्हाला राहायला मिळालंय ही भावना डोक्यात ठेवून ते तिथे राहतात. म्हणून चायनीज लोकांच्या सगळी घटना, संविधान, त्यांचे कायदे ते मान्य करतात. तिथे मशिदीवर भोंगा नाही तर ते नाही लावत, त्यांचा अल्लाह कोपत नाही. अमेरिकेत मशिदीवर भोंगा नाही लावायचा कायद्याने, तर ते नाही लावत, तर त्यांचा अल्लाह तिथे मात्र कोपत नाही. धर्म भ्रष्ट होत नाही, इस्लाम खतरे में येत नाही. फार सुरेख असा हा अंक आहे. ते लेख आवर्जून वाचा, प्रत्येकाने घेऊन जा. विशेष करून आज खूप विद्यार्थी दिसत आहेत मला, हे विद्यार्थीच आहेत ना, असा युनिफॉर्म बघितला नाही तरी. मुलांना तुम्ही घेऊन जा, तुमचा देश काय आहे आणि देशाचे आणखी तुकडे पडू नये. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्रफळ आज 32 दशलक्ष चौरस किलोमीटरवर येऊन थांबलेलं आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक भाग आपण गेला. आपल्या बांगलादेश गेला, पाकिस्तान गेला, भूतान गेला, म्यानमार गेला, अफगाणिस्तान गेला, हे सगळं आपलं होतं. हे सगळं आपल्या हातातून निसटलंय.
आता राहिले ते फक्त 32 दशलक्ष. त्याच्यातही आता अनेक असे मुस्लिम पॉकेट्स तयार झाले. 3-4 राज्य तर जवळजवळ बहुसंख्य मुसलमानांची झालेली आहेत. थोड्याच काळानंतर ते त्यांचं एक वेगळं राष्ट्र मागण्याच्या तयारीत आहेत, मानसिकतेत आहेत. ही त्यांची मानसिकता नेमकी कशात आहे? ती आहे त्यांच्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या इस्लामिक डिक्शनरीमध्ये. आपल्याला विचारलं की तुमचं राष्ट्र कुठलं किंवा भारत संपूर्ण जगामध्ये देश किती आहे, तर आपण सांगतो 252 का 253. एखादा आकडा इकडे तिकडे चुकेल मला. मुसलमानांना विचारलं की या जगामध्ये राष्ट्र किती आहे, तर ते म्हणतात 2च. गंमत बघा, जगाची विभागणीच इस्लामिक डिक्शनरीमध्ये 2 भागात केली आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरम. या सगळ्या फाळणीचं मूळ तुमच्या लक्षात येईल की देशाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना लढण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. त्यांना हे फक्त 2 भाग दिसतात समोर. त्यांना 2च भाग इस्लामिक डिक्शनरीमध्ये शिकवले जातात. जो अल्लाला मानत नाही त्याला जगायचा अधिकार नाही. म्हणून सगळी बघा, म्हणजे ग्रीकांचं आक्रमण असेल, शकांचं असेल, पोर्तुगीजांचं असेल, ब्रिटिशांचं असेल, हुणांचं असेल आणि मुस्लिम आक्रमण, या 2 मधला फरक काय माहितीये? मुस्लिम आक्रमणकर्ते जे आले त्यांच्या हातामध्ये 2च वस्तू होत्या. 2 हातांमध्ये, एका हातामध्ये होती तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये होतं कुराण. एक तर तुम्ही कुराण कबूल करा म्हणजे इस्लाम कबूल करा, किंवा तुम्ही मरायला तयार व्हा. आणि जो इस्लाम कबूल करत नाही त्याला मारणं हे पाप नाही त्यांच्या धर्मात. इस्लामिक डिक्शनरीमध्ये स्वच्छ शब्दात दिलेलं आहे. आणि मी नाही लिहिलंय, हे सावरकरांनी लिहिलेलं नाही. म्हणजे लिहिलंय पण त्यांच्या आधी एका माणसाने लिहिले. कारण मी लिहिलं की त्या बघण्याचा चष्मा आपण ब्राह्मण चष्मा घालून बघतो माझ्याकडे बघताना, कारण मी कुंश आहे. आपल्याला ही घाणेरडी सवय लागली आहे गेल्या 20-25 वर्षात महाराष्ट्रामध्ये. वक्त्याचं भाषण ऐकताना आधी त्याचं आडनाव बघायचं, त्याची जात आधी ठरवायची, तो चष्मा घालूनच त्याचं व्याख्यान ऐकायला बसायचं. सावरकर बोलतात ना, मग हिंदुत्ववादी. सावरकर आहे ते ब्राह्मण आहे, कुंशे ब्राह्मण आहेत, मग त्यांचं त्याच अँगलनी त्यांची भाषणाकडे बघायचं, तसेच अर्थ लावायचे. ही आधी पद्धत मोडून टाका. सावरकरांनी मुळात या जातीवरच पहिला वार केलेला आहे. त्यांच्या लेखी एकच जात होती, हिंदू जात. आणि त्यांचाच मी अनुयायी असल्यामुळे मीही फक्त एकच जात मानतो, हिंदू जात. दुसरी कुठली जातच मानत नाही. त्यामुळे हा चष्मा घातला असेल कोणी तर काढून टाका. कोण असतील ना एखादा ब्रिगेडी वगैरे बसलेला. जगाची विभागणी दारुल इस्लाम आणि दारुल हरम. दारुल इस्लाम म्हणजे ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि मुसलमानच राज्य करतात तो प्रदेश दारुल इस्लाम. आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण राज्य करते, शासन करते मुसलमान नाही, तो प्रदेश दारुल हरम. स्वच्छ स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे. त्यांनी लिहिलंय इस्लामिक डिक्शनरीमध्ये. त्याचे सगळ्याचे उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकातून केलेले. आंबेडकरांनी केलेत म्हटल्यावर सगळ्यांची तोंड बंद होतात, विरोधच होत नाही. सावरकरांनी लिहिले म्हटलं जाम त्याच्यावर राडे होणार लागले, मारामाऱ्या. म्हणून मी आधीच क्लिअर केलं. इथं पतंगराव कर्मानी मला बोलवलं होतं भारतीय विद्यापीठात भाषण करायला. तर त्यांचा मला फोन आला. मला काँग्रेसचे मंत्री होते तेव्हा. शरदराव बोलताय का म्हटलं? हो. पतंगराव कदम बोलतोय. म्हटलं एक मिनिट मी शरद पोंक्षे म्हटलं, म्हणजे जरी SP असलं तरी चुकून दुसऱ्या शरदला लावायचं असेल बोल आणि या शरदला लावलं नाही म्हणाले. SP तो पोंक्षेच शरद पाहिजे मला. बरं काय काम आहे? काय नाही म्हणाले, भारतीय विद्यापीठामध्ये या भाषण ठेवायचं तुमचं. हो मी सावरकरवादी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वावर बोलतो, प्रखरपणे बोलतो, मी काही कोणाची ठेवत घेत नाही. तेव्हा तसंच आम्हाला हवंय थोडंसं.
मग मी गेलो. मला काय वाटलं, विद्यार्थ्यांसमोर भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्यामध्ये, तर मला वाटलं सगळ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर मला भाषण करायचे. सभागृहात जाईपर्यंत मला माहितीच नाही. मी सभागृहात गेलो, पडदा उघडला, तेव्हा समोर सगळे बापे बसले होते. विद्यार्थी कोण नव्हते. इंजिनिअरिंगला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे सगळे प्राध्यापक समोर बसले होते आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन करायला मला बोललं होतं. शिक्षण कसं असावं म्हणजे वगैरे असे जनरल. आणि असं बघतो, आपण बघतो ना बोलता तर मध्ये 4-5 टोप्या दिसल्या. आयडेंटिटी सोडत नाही. टिळा एकही दिसला नाही, पण टोप्या 4-5 दिसल्या. मग म्हटलं आता तर बोललंच पाहिजे नाही का, म्हणून मी सगळं बोलतो. तर त्याचा एक माणूस प्राध्यापक उभा राहिला, म्हणाला ऑब्जेक्शन आहे, वाटेल ते पुणे युनिव्हर्सिटीचे प्रिन्सिपल, भारतीय विद्यापीठाचे प्रिन्सिपल, मंत्री सभासमोर बसलेले आहेत. काय वाजते? मी जरा म्हटलं माझा मुद्दा फक्त पूर्ण करतो आणि मग ज्यांच्या पुस्तकावर आधारित मी बोलतोय त्या पुस्तकाच्या लेखकावर आपण केस ठोकूया. इथे जवळ म्हटलं कदम साहेबांना म्हटलं इथे जवळ आहे ना पोलीस स्टेशन, ते मला इथे बाजूलाच आहे. म्हटलं चला मंत्री आहात तुम्ही, पुणे युनिव्हर्सिटीचे ते कोण ते प्रिन्सिपल का कोण असतात ते बसलेले आहेत, तुम्ही आणि मी, आपण जाऊ. हे ज्या पुस्तकाच्या आधारावर मी बोलतोय त्याच्या लेखकावर आपण केस ठोकू. पण मला त्यांनी काय म्हटलंय ते सांगू द्या. मग कदम उभे राहिल्याकडे जरा बसावं, जरा त्यांना बोलून दे काय. मग मला बोलून झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण इथून व्याख्यान झाल्या तुम्ही पण चला म्हटलं, तुम्ही पण चला, आपण त्या लेखकावर केस ठोकूया. कसं विद्रोही लिहिलेलं आहे मुसलमानांच्या विरोधात, कसं काय लिहू शकतो हा. फक्त जाण्यापूर्वी एकच सांगतो की त्या लेखकाला भारतरत्न पुरस्कार आहे आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धडाधड खाली बसले सगळे, कोणीच यायला तयार नाही. तर ज्या प्रदेशामध्ये मुसलमान राहतात पण शासन करते मुसलमान नाही, तो प्रदेश दारुल हरम. आणि अशा दारुल हरमचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि हे करण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब तुम्ही करू शकता आणि त्या प्रत्येक मार्गाचं नाव जिहाद आहे. त्याला जिहाद म्हणतात. आणि त्या जिहाद मध्ये भाग घेणाऱ्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा होतो. ते मदरशामध्ये जातात ना, सिटीचा एवढी बेशी बुलट टोपी घालून लेंगे लांडे झालेले असे जातात बघा. ती पद्धत आहे त्याची, ते कोपरा दिसला पाहिजे काय त्यांना नाही. आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. ते सांगतो खालपर्यंत शिव ना त्यांना, ते म्हणतात वरपर्यंत शिव, असं ते फरक आहे. त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा असतो, त्याला जन्नत प्राप्त होते, हे त्यांच्या इस्लामिक डिक्शनरीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आता तुम्हाला प्रश्नांची उत्तर सापडली असेल. पूर्ण जगामध्ये जेवढा दहशतवाद चालू आहे तो सगळा टेररिझम हा फक्त इस्लामीय लोकांकडूनच का होतो. मग आपण अगदी मोठे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी आपण एक वाक्य म्हणतो की सगळेच मुसलमान टेररिस्ट नसतात. वा. आणि मग सगळेच मुसलमान टेररिस्ट नसतात हे सिद्ध करण्यासाठी मालेगावच्या बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द जाणीवपूर्वक आमच्या जाणत्या राजांनी या महाराष्ट्राच्या जन्माला घातला. जबरदस्तीने त्या आमच्या दोघांना अडकवलं. ते 8 वर्षानंतर एकही पुरावा नाही. 8 वर्षानंतर त्या सर्वीला आणि आमच्या कर्नल पुरोहितांना 1885 साली लॉर्ड आपला ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही
ही मानसिकता ओळखली. 1857च्या नंतर थोडी थोडी धुसफूस सुरू झालेली आहे. तरी धुसफूस थांबवावी म्हणून आपणच एक काँग्रेसची स्थापना करावी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. तो पहिला अध्यक्ष होता, भारतीय अध्यक्ष नव्हता. त्याच्यानंतर दुसरा अध्यक्ष होता लॉर्ड डबरीन आणि मग तिसरे दादाभाई नौरोजी. आणि 1885 साली हे करायच्या आधी एक सार्वजनिक काका प्रसिद्ध होते. आपण ऐकलंच, धडा पण होता तो आपल्याला, सार्वजनिक काका म्हणून. त्यांनी मनातली खतखत ओळखून हळूहळू राष्ट्रीय विचारांची एक काहीतरी असावी अशी चळवळ त्याच्या आधी 84-83ला सुरुवात केलेली होती. सगळ्या ओळखून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. ही मुळात भारतीयांनी केलेली नाही, ही देशाच्या स्वातंत्र्य मिळावं म्हणूनही झालेली नाही. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये हिंदूही आले, मुसलमानही आले. आणि मग सगळ्या नेमस्थांनी ही पुढे दादाभाई नौरोजी असे सगळे मवाळ गटाने ही राष्ट्रीय काँग्रेस चालवायला सुरुवात केली. आणि चालवायला सुरुवात केल्यानंतर हिंदी राष्ट्रवाद का, आणि हा देश हिंदूंचा नाहीये, हा देश सर्वांचा आहे. या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा हा देश आहे असं वाटलं पाहिजे. ह्या राष्ट्रीय स्वातंत्र्यामध्ये सगळे जण सामावले पाहिजे, प्रत्येकाने या चळवळीच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. हा तसा बघायला चुकीचा विचार नाहीये. या देशात सगळे राहतात, जर सगळे राहतात तर देश स्वतंत्र व्हावं म्हणून सर्वांनी एकत्र यावं ही कल्पना काही वाईट नाहीये. पण या कल्पनेला पहिलाच झटका 1888ला लगेच 3 वर्षांनी दिला. आणि मुसलमानांची मानसिकता 1888लाच दाखवून दिली. ती मानसिकता अशी होती की 12व्या शतकापासून या देशाच्या सर्वोच्च पदावर मुसलमान बादशाह आहे. एका पाठोपाठ एक मुसलमान बादशाह या देशावर राज्य करत आलेले आहे. आणि ब्रिटिशांनी राजपद, हिंदुस्थानचं राजपद, हिंदुस्थानचं सिंहासन कुणाकडनं हिसकावून घेतलंय तर एका मुसलमानाकडनं हिसकावून घेतलंय. त्यामुळे या राष्ट्रीय काँग्रेस चळवळीमुळं जे पुढे जाऊन जर कधी या देशाला स्वातंत्र्य जर मिळालं तर सिंहासन पुन्हा कुणाकडे आलं पाहिजे, एका मुसलमानाकडेच आलं पाहिजे. आणि मग त्यांनी सुरुवात केली. हे जेव्हा पहिल्यांदा बोललं गेलं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तेव्हाच खरं तर जागृत झाले असते. ही मानसिकता जर लक्षात आली असती तर त्याच वेळेला हा हिंदी राष्ट्रवाद बाजूला ठेवून तत्कालीन नेत्यांनी हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करायला हवा होता. काय गमत आहे, 47 साली 33 करोड 35 करोडचा हा देश, 35-36 करोडचा, त्याच्यामध्ये 35-33% मुसलमान होते. त्यांनी एक राष्ट्र मागितलं, तिकडे मुसलमान गेले. गांधीजींच्या काँग्रेसच्या कृपेमुळं ज्यांना जायचं नाही ते जाऊ नका, ज्यांना इथे राहायचे ते राहू शकतात असं म्हटल्यामुळं इथे 8% मुसलमान इथेच राहिले. पाकिस्तान निर्माण झालं तर निर्माण झालेल्या पाकिस्तानामध्ये 47 साली 15% हिंदू होते. आज 75 वर्ष झाली. अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, पाकिस्तान पण साजरा करतोय. 14 ऑगस्ट 15 ऑगस्ट. त्या 15%चे 75 वर्षामध्ये पाकिस्तानात 15%वरनं हिंदूंची संख्या 0.5% आली. शांतताप्रिय इस्लाम हे गेले कुठे? 14.5% हिंदू कुठे गायब झाले 75 वर्षात. आणि भारतातली परिस्थिती 8% 15 ऑगस्ट 47 साली, आज 22% क्रॉस केली मुस्लिमांची संख्या. म्हणजे बघा, अजून 10% वाढली की परत एक नवीन राष्ट्र ते मागतात. ते बघा,
आणि हा हिंदी राष्ट्रवाद सर्वांनी एकत्र यावं म्हणून स्वीकारला. त्यावेळेला इस्लामची मानसिकता काय आहे, इस्लाम नेमकं काय शिकवतो, मुसलमान नेमकं काय शिकतात, त्यांच्या धर्मग्रंथांमधून, त्यांच्या मुल्ला मौलवीकडून, त्यांच्या मदरशांमधून, त्यांच्या मशिदींमधून जे काही शिकवलं जातं, जे संस्कार त्यांच्यावर केले जातात, ते नेमके कसले केले जातात याचा विचारच न करता केवळ अट्टाहास त्यांनी आपल्याबरोबर आलं पाहिजे. आणि त्यांना मुळातच दारुल इस्लाम आणि दारुल हरबच बनवायचे. त्यांना मुळातच संपूर्ण जग दारुल इस्लाम बनवायचं आहे. जेवढा प्रदेश दारुल हरब आहे म्हणजे रशिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, भारत शासन करते मुसलमान नाहीत. हा दारुल हरब याचं रूपांतर जे सत्ताबंध राष्ट्र आहेत इस्लामिक राष्ट्र दारुल इस्लाम आहे, तशी सगळी राष्ट्र बनवत जायचं आणि संपूर्ण पृथ्वीवरतीच इस्लामचं राज्य आहे, संपूर्ण पृथ्वीवरतीच मुसलमानांचं राज्य आणायचं. ही एकच संकल्पना असल्यामुळं एक सीमा असलेल्या भारत नावाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ते का लढतील? काहीच गरज नाही लढायची त्यांची. ते लढणारच नाही. म्हणजे लढणारच नाही, ते आलेच पाहिजे त्या अट्टाहासापायी. केवळ त्या 2% सतत त्यांनी आमच्या बरोबर आलंच पाहिजे, आलंच पाहिजे हा अट्टाहास करत करता 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 आपण त्यांचं लांबून चालक करायला कधी सुरुवात केली हे आम्हाला कळलंच नाही. म्हणजे संपलं हे वाचनालय चालवत आहे. वाचनालय चालवताना असंख्य अडचणी येतात. कधी कधी यांना गरज आहे, पण वाचनालय हे महत्वाचं आहे आयुष्यात. पुस्तक हे महत्वाचं आहे हा विचारच एखाद्या माणसाला पटत नाही. अशा माणसांनी जर वाचनालयाच्या मंडळावर आलं तर वाचनालयाचं भलं होईल. असं जर मूर्खासारखा विचार उद्या पटवर्धन करायला लागले तर ते 10 वेळा त्याच्याकडे जाणार, त्याच्या घरी नारळ घेऊन तू बाबा ये ना वाचनालयामध्ये आमच्या मंडळावर ये. तो काय यायला तयार नाही, कारण त्याला यायचीच इच्छा नाही, त्याला यायचीच इच्छा नाहीये. पण तो यावा म्हणून शेवटी मग यांनी ठरवलं आपण त्याला अध्यक्षच करू किंवा आपण त्याला कोषाध्यक्ष करू. आणि असं गाजर दाखवल्यानंतर त्यांनी विचार केला बरोबर नाही आलं, हातात काहीतरी पद येते मस्त प्रतिष्ठापर्यंत जाऊ. आणि म्हणून तो आला, म्हणून तो आला. याचा अर्थ तो वाचनालयावर प्रेम आहे म्हणून आलेला नाही, तो फक्त पद आहे म्हणून आलेला. जसं आत्ताच्या राजकीय पक्षांची नेत्यांची जी स्थिती आहे, पटापट काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेना, शिवसेनेमध्ये भाजप, भाजपमधून काँग्रेस असे जे धनाधन उड्या मारतात. कुठली वैचारिक पातळी नाही, कुठले विचार पक्षाचे पट्ट आहेत किंवा ही विचारधारेचा हा पक्ष आहे, माझी हीच विचारधारा आहे म्हणून मी त्या पक्षात काम करेन ह्याचा संबंध नाही. फक्त येतात कशासाठी? खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी. आणि मग ते जेव्हा मिळत नाही तेव्हा पटकन दुसरी उड्या मारतात, टणाटण उड्या मारतात. कोकणाने तरी भयंकर बघितलं. कारण कुठे तिथे आपण अचंबित होतो, अरे सकाळी अचानक ब्रेकिंग न्यूज, अरे हे ह्याच्यात गेले. पण नुसतं जात नाही, लगेच भिंतीचा रंग बदलतो ऑफिसच्या, हिरव्याचा भगवा होतो. लगेच तिथे सोनिया जाते आणि मोदी येतात. टपाटप चेंज होतं. मानसिक वैचारिक पातळी, वैचारिक एक पाया असतो प्रत्येक माणसाच्या जगण्याचा. एक मूलभूत विचारधारा असते, तीच नाही. हीच मुसलमानांच्या बाबतीत सुद्धा केली गेली नाही. हे येणारच नाही, हे सत्यच मान्य करायला कोणी तयार नाही. आणि हे सत्याचा प्रकाश सावरकरांच्या डोक्यात पडलेला होता. सावरकरांनी ठामपणे माहित होतं की हे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे येऊच शकत नाही. आणि म्हणून सावरकरांनी कधीही हिंदी राष्ट्रवाद स्वीकारलेल्या काँग्रेसमध्ये आले नाही. त्यांनी स्पष्ट नकार. आणि 37 साली हिंदू महासभेच्या कर्णावतीच्या अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये सावरकर पहिल्यांदा बोलले. म्हणजे 1920 ला गांधी पर्व सुरू झालं आणि गांधी पर्व 20 ते 37 विरोध करणारा माणूसच नव्हता. समोर कोणी माणूसच नाही. तसं आता मोदींच्या समोर कोणी
कॉम्पिटिशनच नाहीये, कोणीच नाही. तर मोदी येणारच. तसं झालं होतं की गांधीजींच्या समोर, काँग्रेसच्या समोर कुठलीही विचारधारा नाही, एकही असा लीडरच नव्हता. आणि मग 37 साली पहिला माणूस आहे हा. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून कर्णावतीच्या भाषणामध्ये म्हणाला की हा हिंदी राष्ट्रवाद हा देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्षात माणसाचे शब्द खरे ठरले आणि 47ला देशाची फाळणी झाली. खिलाफत आंदोलन काही कारण, काही संबंध नाही. कुठला कोण तुर्कस्तानाकडचं आंदोलन केलं? केमाल पाशांनी तुर्कस्तानचं चित्र पूर्ण बदलून टाकलं होतं, कम्प्लीट आधुनिक बनवून टाकलं होतं त्यांना. तिथल्या खिलाफासाठी त्याला सपोर्ट करण्यासाठी भारतामध्ये मुसलमान उभे. गंमत राष्ट्र खतरे में है म्हटल्यावर ते एकत्र येत नाही. इस्लाम खतरे में है म्हटल्यावर 57 राष्ट्रातले मुसलमान एकत्र येतात. आणि याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आता त्या नुपूर शर्माचं प्रकरण. आजही डोळ्यामध्ये अंजन घालणारे एक प्रकरण घडलंय भारतामध्ये. नुपूर शर्मा काय बोलली, तो भागच वेगळा आहे. पण एक बाई बोलली, एक ती मुलगी बोलली, एका फक्त इस्लामच्या विरोधात बोलली. विरोधात खळखळी बोललेली नाही, ती जे आहे ते बोलली आणि तिला भयंकर उचकवलं गेलं. मशीन चेंज. इस्लाम खतरे में म्हटल्यावर 57 राष्ट्र एकत्र आले आणि मोदींना तिच्या विरोधात निर्णय घ्यायला भाग पाडले. हे प्रकरण अक्षरशः आत्ताच्या हिंदुस्थानातल्या हिंदूंनी डोळ्यात अंजन घालणार आहे. भविष्यातला जो काही धोका सांगितला जातोय या अंकामध्ये अनेक लेखांमधून हेच सांगितलं जाते. सातत्याने अनेक विचारवंतांनी विचार प्रकट केले. 75 वर्षांपूर्वी एक तुकडा पडलाय, भविष्यात अजून पुढच्या 75 वर्षात जर तुकडे पडू नयेत असं वाटत असेल तर एक ओळख पार गरजेचं आहे. सत्तेमध्ये 50% समसमान वाटा मिळायला हवा ही मागणी काँग्रेसमधल्या मुसलमानांनी लावून धरली. आणि तेव्हा गोपाळ गणेश आगरकरांनी पहिल्यांदा विरोध केला की 22% हिंदू आणि 6% मुसलमान, पण सत्तेमध्ये समान वाटा कुठल्या अधिकारात मागता तुम्ही? बघा, मुस्लिम राजवट आणि इस्लामिक राष्ट्राच्यात फरक आहे. 50% वाटा मिळाला की मुस्लिम राजवट सुरू होते आणि इस्लामिक राष्ट्र म्हणजे संपूर्ण राष्ट्रात इस्लामिक झालं. तरी संपूर्ण इस्लामिक राष्ट्राची मागणी नाही केली सुरुवातीला, तरी सत्तेत सगळीकडे 50% वाटा मागितला. आणि जेव्हा कधी हे राष्ट्र स्वतंत्र होईल, जेव्हा हिंदुस्थानचं पंतप्रधान पद जे गादी दिल्लीची रिकामी होईल, ती गादी रिकामी झाली की जी 500 वर्ष जो इस्लामचा मुसलमान बादशाह त्या गादीवर बसलाय त्याला खाली खेचून ब्रिटिश तिथं बसले. ब्रिटिश गेल्यानंतर पुन्हा मुसलमानांचाच बादशाह तिथे बसला पाहिजे, हिंदूंचा नाही. ही मागणी आम्ही दुर्लक्षित केली आणि तरी सुद्धा आम्ही भाबड्या आणि मूर्खासारख्या विचारधारेवर काँग्रेसच्या चालत राहिलो.
आणि त्यांनी आमच्याबरोबर आलंच पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत ते आले नाही तर आम्ही हरू. आणि सावरकरांचा हाच विरोध होता. स्वतः शरदीचं भाषण फार ऐकण्यासारखं आहे. ते माझ्या आवाजामध्ये ऑडिओ केलाय मी त्या संपूर्ण सावरकरांच्या भाषणाचा. माझं राष्ट्राय स्वाहा म्हणून चॅनल आहे, युट्यूब चॅनल, त्याच्यावर तुम्ही ते भाषण ऐकू शकता. आवाज माझा आहे पण भाषण सावरकरांचं आहे. म्हणजे साधी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. छोटे छोटे उदाहरण असताना नेमकं या देशाचं काय झालंय ना ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आता उदाहरणार्थ पटवर्धन साहेब आणि मी खाली गप्पा मारून बसलो होतो आणि बोलता बोलता मला फोन आला की उद्या आणि परवाचं जे शूटिंग आहे माझं ते रद्द झालंय. ते सहज मला काय झालं पण नाही होते. ज्या घाईघाईने मला आज रात्री लगेच निघायचं होतं उद्या शूटिंग आहे म्हणून, तर ते उद्या आणि परवाचं शूटिंग रद्द झालंय. मग ते मला त्याला आनंद झाला. म्हणाले तो रिकामे रिकामे आण तर राहा, आमचा पाहुणचार घ्या, सगळं वाचनालय दाखवतो तुम्हाला. अजून सुद्धा रत्नागिरीत काही गोष्टी छान आहेत तिथे. त्यांनी सुरू केलेली पथपेढी आहे ती बघू आपण. मग हे पण म्हणाले चला सांस्कृतिक वार्तालापात उद्या जरा आपण तुमचे गप्पा गोष्टी कार्यक्रम ठेवू. मग आणि 4 माणसं आली. अरे हा आग्रह केला सगळ्यांनी. मग पटवर्धन घरी गेले उत्साहाने. मला माझी बॅग मी घेऊन बायकोला मुलांना सांगितलं की अगं त्याच्याकडे राहायला आले 2 दिवस. आणि अतिशय आनंदाने उत्साहाने. पण मी काही आक्रमण करून त्याच्या घरी गेलो नव्हतो. इथे परिस्थिती प्रेमाने नेलेली अशी असून सुद्धा पुढे काय घडतं बघा. आता मी राहायला गेलो त्यांच्याकडे. त्यांच्या घरात त्यांच्या एका मोठ्या बेडरूमला एअर कंडिशन आहे, बाकी एक बेडरूम अशीच आहे. मग ते रिक्वेस्ट केली त्यांनी त्यांच्या बायकोला आणि मुलाला की जरा एक 4 दिवस आपण हॉलमध्ये झोपू किंवा दुसऱ्या बेडरूममध्ये झोपू. पोंक्षे वगैरे आले आपण त्यांना जरा तिथे एअर कंडिशन रूममध्ये आपल्या बेडरूममध्ये झोपायला. तर ते सगळे उत्साह हो आणि काय पटवर्धन अतिशय गांधीवादी असल्यामुळं त्याची बायका मुलं बिचारी बाहेर हॉलमध्ये गाड्या घालून झोपली आणि आम्ही जाऊन त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलो. 2 दिवसांनी परत फोन आला, पुढचंही 4 दिवस शूटिंग रद्द झालं. आम्ही आणि 4 दिवस राहतो. हळूहळू 8-10-15 दिवस महिना झाला. आता पहिल्यांदा बायको आणि मुलं अतिशय प्रेमाने सगळं माझं करत होते. हातात आणून देत होते मला. अगदी जेवल्यावर लगेच हातात बडेशेप होते. बायको पण अगदी कुडून काय काय आणून मला आवडेल ते पदार्थ वगैरे करून खायला घालत होती. हळूहळू त्यांचे मध्ये गुजबूज सुरू झाली. काय राहणार काय. एक दिवशी महिना 1.25 महिना मी राहिल्यानंतर एक दिवशी सकाळी त्यांच्या घराची बेल वाजली. बेल वाजून दरवाजा उघडला तरी बाई हातात बॅग घेऊन उभी. 2 मुलं तिच्याबरोबर. ते म्हणाले कोण आहात? ते म्हणाले मी सविता शरद पोंक्षे. म्हणजे शरद पोंक्षेची बायको हो म्हणाली. त्यानेच बोलावून घेतलं. ही मुलं माझी नाहीला झाला गांधीवादी होते. सगळेजण चांगलेच असतात या म्हणाले. आता यांच्या मुलांची माती फिरायला लागली. ती थोडीशी सावरकरवादी होती. ती मुलं पण आली, बायको पण आली. मग बेडरूम मध्ये आम्ही सगळेच राहायला लागलो. आता एवढ्या लोकांचे कपडे कसे राहणार तिथे. म्हणून मग आम्ही यांना सांगितलं की तुमच्या बायकोच्या साड्या जरा बाहेर ठेवा. हळूहळू कपाटात आम्ही कॅप्चर केलं कपाट. असं करता करता 2-3 महिने आम्ही मुक्काम ठोकला तिकडे. तोपर्यंत रत्नागिरीमध्ये सगळीकडे बातमी पसरली होती की शरद पोंक्षे आलेली पटवर्धनांच्या घरी राहतात. अनेक संस्था कोणाकोणाला भेटायचं असतील सगळे मला भेटायला यायला लागले. आजूबाजूच्या गावात राजापूर वगैरे पासून सिंधुदुर्गात लोक यायला लागली. मग मी यांना म्हटलं की अहो आता बघा लोक येतात ते शोधतात तर ते शोधणं सोपं जावं म्हणून दरवाजावरची तुमची पाटी आहे पटवर्धन त्याच्या खाली एक शरद पोंक्षे पाटी ठोकून द्या. इतके गांधीवादी होते, इतकं प्रेम करणारे सगळ्यांवर त्यांनी तेही केलं शेवटी. मग मात्र एक दिवस असा आला की यांच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी बंड पुकारलं. मग रात्री यांना धरलं बसवमध्ये म्हणाले बायको माझे मी डिवोर्स देतो ना. आता ते पोंक्षे फॅमिली जरी ती गेली नाही. मग यांनी पण थोडीशी हिंमत अशी एकवटली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्या शरदजी जरा बोलायचं म्हटलं बोला. मला म्हणाले आता तुम्ही जाणार असं बघा काय खूपच झालं.
तर मी म्हटलं मी तर जाणार नाहीच. तर ते मला असं कसं जाणार नाही, तुम्हाला जावंच लागेल. ते म्हटलं असं कसं, आता किती दिवस मी इथे राहिले, जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच माझाही अधिकार आहे. ते म्हणे नाही असं कसं, घर माझं आहे बघा, अग्रीमेंटवर सही आहे माझी, पूर्ण सगळे स्क्वेअर फीट माझ्या नावावर आहे. मी त्यांना म्हटलं हे घर तुमचं आहे, हे बेडरूम तुमची आहे, आता तुम्ही कोर्टात जाऊन सिद्ध करा. या देशाचं नेमकं हे झालं. फक्त ते काय आपल्या घराचं उदाहरण दिलं ना, की आग जेव्हा आपल्या घराला लागते ना तेव्हा बरोबर कळतं. तेव्हा सगळा सेक्युलरिझम, गांधीवाद सगळे सारखेच असतात, हे सगळे विचार गळून पडतात आणि माणसं लढायला उभे राहतात. मग त्याच्यातून विद्रोह होतो, मग त्याच्यातून बॉम्ब ब्लास्ट होतात, मग त्याच्यातून गोळ्या घातल्या जातात. मग यांच्या 2 मुलांनी माझ्या आणि आमच्या कुटुंबाचा वध केला, गोळ्या घातल्या आम्हाला, तर काय चुकलं? मग संपूर्ण रत्नागिरी नंतर म्हणाल तर असं कसं गोळ्या घालण्याची हिंसा कशी? हो, पण 2.5-4 महिने ते सहन केले त्यांनी. सहन तुम्हाला नाही करावं लागलं. ते असेच आले, असेच आमच्या इथे राहिले, 400-500 वर्ष आमच्यावर आक्रमण करून राहिले आणि नंतर हा देशच आमचा आहे, हे सिंहासन तर आमचंच आहे असंच म्हणायला लागले. आणि ही मानसिकता आमच्या काँग्रेसच्या लिडर्सनी ओळखलीच नाही. आणि एक 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 गोष्ट तुकडा पडत गेली. म्हणजे नागपूर चालनाचे बळी होत गेले. खिलाफत आंदोलनाला सावरकर सातत्याने विरोध करत होते. संबंधच नाही त्या आंदोलनाचा आपला काय. हिंदू महासभा विरोध करत होती, सुभाषचंद्र बाबू विरोध करत होते, ऐकायलाच तयार नाही. काय संबंध तुर्कस्तानातल्या मुसलमानांसाठी इथल्या मुसलमानांनी आवाज उठवण्याचा आणि इथल्या मुसलमानांच्या उठावाला इथल्या हिंदूंनी, इथल्या काँग्रेसनी पाठिंबा देण्याचा संबंधच काय? उद्या पाकिस्तानात काहीतरी झालं, कुठल्या तरी मुसलमानांवर आक्रमण झाली, अत्याचार झाला, म्हणून ते जर म्हणाले की भारतातल्या मुसलमानांनी आमच्या बरोबर यावं आणि इथल्या मुसलमानांनी जर उद्या जर ओएसी बंधू म्हणायला लागले की नाही 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 आम्हाला तुम्ही पाठिंबा द्यायलाच पाहिजे, काय संबंध? आमच्या देशातल्या मुसलमानांचा तुर्कस्तानातल्या मुसलमानांशी संबंध काय? आणि ते खिलाफत आंदोलन शेवटी अपयशी ठरलं आणि एक दिवस अचानक गांधीजींनी ते आंदोलन थांबवलं आणि त्याचा भयंकर परिणाम असा झाला की मुसलमानांना वाटलं की केवळ हिंदूंनी इथे सपोर्ट घेणं थांबवलं, गांधीजींनी अचानक काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला आणि म्हणून त्याच्यानंतर इथल्या हिंदूंची अतोनात कत्तल झाली. आणि त्या खिलाफतचा तो सुरावर्ती त्याला बापूंनी आमच्या मांडीला मांडी लावून बसवलं आणि शहीद सुरावर्ती अशी त्याची ओळख करून दिली. वंदे मातरम 5 कडवी म्हटली जात होती या देशामध्ये. वंदे मातरम हे पृथ्वी मातेचं वंदन करणारं गीत आहे. एक काळ असा होता की वंदे मातरमची 5 कडवी म्हणायला बॅरिस्टर जिनांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. अचानक त्यांना प्रॉब्लेम सुरू झाला आणि मग वंदे मातरम वरती आक्षेप घ्यायला सुरुवात झाली. आणि मग आक्षेपाचं आम्ही जरा त्यांनी मुसलमानांनी कुठल्याही गोष्टीला विरोध केला की आम्ही पटकन शस्त्र खाली टाकून लांबून चालन करून त्यांची मागणी मान्य करत गेलो. राष्ट्रीय काँग्रेस प्रत्येक गोष्ट मान्य करत गेली. खिलाफत आंदोलनाला मदत करायची नाही म्हणत असतानाही गांधीजींनी जबरदस्तीने काँग्रेसला आणि हिंदूंना खिलाफत आंदोलनामध्ये खेचलं. काही कारण नसताना खेचलं. त्याचे भयानक परिणाम झाले आणि भयानक अपरिमित हिंदूंची कत्तल झाली. वंदे मातरमचा बळी गेला. पुढची 3 कडवी ही केवळ हिंदू देवदेवतांची गीत गुणगान गाणार आहे, संबंधच नाही काही. हिंदू देवदेवतांचा वंदे मातरमच्या गीताशी काही संबंध नाही. ते पृथ्वीचं वंदन करणारं गीत आहे. लिहिलं एका हिंदूंनी. एक कवी उपमा देत असतो, दुर्गेची उपमा दिली की पृथ्वी जेवढी सुजलाम सुफलाम दिसते, जितकी सुंदर दिसते, एखादी स्त्री जेव्हा अशी न्हावून येते आणि मग ती जशी अलंकार घालायला लागते, मग छान साडी नेसते, मग गजरे घालते, मग दागदागिने घालते, तशी तिचं रूप बदलत जातं, सुंदर होत जातं. तसंच ती स्त्री जेव्हा चिडते
जेव्हा तिचे भयंकर रुद्र रूप धारण करते तेव्हा ती मला दुर्गेसारखी दिसली आणि पृथ्वी ही स्त्रीलिंगी आहे. त्या पृथ्वीला मातेच्या स्वरूपात बघितलंय, स्त्रीलिंगाच्या स्वरूपात बंकिमचंद्रांनी पाहिलंय. आणि मग तिचं जे भयंकर रूप आहे ते त्यांना दुर्गेसारखं दिसलं. दुर्गा अशीच आहे ना, 10 शस्त्र खाली राक्षसाला पाडलंय सांगलंय. हीच स्त्री ही सुजनाम सुफलाम मलेरी शीतलाम दिसत होती. तीच दशप्रहरण धारिणी तमाम निकारिणी रिपुदलवारिणी सुजनाम सुफलाम मातरम वंदे मातरम. हे समजून सांगण्याच्या ऐवजी आम्ही ताबडतोब छेदला शब्द मुसलमानांचा विरोध आहे गाडी मागची 3 कडवी हटवून टाकली. ते स्वतंत्र झाल्यानंतर वंदे मातरम हेच राष्ट्राचं राष्ट्रगीत व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे संसदेमधलं, त्याला विरोध केला गेला. आणि अतिशय घाणेरडं पॉलिटिक्स करून आमचे विष्णू दिगंबर पोलुसकर यांनी वंदे मातरमला 11 चाली लावल्या होत्या. 11 चाली जाऊन बसले होते दिल्लीमध्ये. आता देशाला राष्ट्रगीत पाहिजे, वंदे मातरमच राष्ट्रगीत. कारण काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या समाप्तीला रवींद्रनाथ टागोरांवर ती जबाबदारी टाकली होती की काँग्रेसच्या अधिवेशनाचे समारोप अशा एका ठिकाणी करा की उद्या राष्ट्रगीत होईल. आणि रवींद्रनाथ टागोरांनी बंकिमचंद्रांचं वंदे मातरम सिलेक्ट केलं आणि ती पहिली 6 कडवी गायली. 5 पण नाही, 6 कडवी. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांना हे माहीत नसेल, कल्पनाच नसेल की पुढे जाऊन हे जे मी राष्ट्रगीत म्हणून म्हटले ते जाऊन मी लिहिलेलं जे मी राष्ट्रासाठी लिहिलेलंच नव्हतं असं जनगण म्हणून या देशाचं राष्ट्रगीत होईल. मुस्लिम लांगुल चालनाचा बळी, सातत्याने लांगुल चालन बळी बळी देत गेलो आम्ही. प्रत्येक गोष्ट मान्य करत गेलो, प्रत्येक गोष्ट मान्य करत गेलो. आणि सगळ्यात शेवटी या देशाची 47ला तुकडे झाले. तुकडे झाल्यानंतर माउंट बॅटन आपला जनरल काय अध्यक्ष होता, त्याला काय पोस्ट येते, असं कसं होऊ शकतं? ते स्वतंत्र झालं ना. मग स्वतंत्र झालेल्या देशाचा पहिला व्हाईसरॉय माउंट बॅटन कसा होऊ शकतो? पण गंमत बघा, तिकडे डॅरिसन सिन्हांना पण त्यांनी हीच विनंती केली, मला पाकिस्तानचा पण व्हाईसरॉय दोन्ही राष्ट्र मी निर्माण केली. जिनांनी विरोध केलाय. जिना म्हणे नाही, तो व्हाईसरॉय पण मीच, राष्ट्राध्यक्ष पण मीच, सगळं मीच असणार पाकिस्तानचं. ज्या अर्थी माउंट बॅटन तुम्ही हे मागताय त्या अर्थी त्या पदामध्ये काहीतरी आहे. मी नाही कळत, आम्ही देऊ टाकू, लगेच देऊ. ही सततची शेरपट आमच्यामध्ये अहिंसा मिळवली गेली. ते सावरकर म्हणायचे की 32 दशक 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारे एकही देवदेवता निशस्त्र नाही. त्यांची पूजा करणारा हिंदू समाज असा निशस्त्र कसा झाला? अहिंसेचे डोस पाचता आम्ही नपुंसक कधी झालो आम्हाला कळलंच नाही. आणि नपुंसकतेतूनच या देशाचं वाटोळ होत गेलं. आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने तीच काँग्रेस जी एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उभी केली होती, तीच काँग्रेस पुढं स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा पहिली जवळजवळ 55 ते 60 वर्ष राज्य करत राहिली. काँग्रेस राज्य करत राहिली. याचाच अर्थ मानसिकता तीच आहे. मुस्लिम लांगुल चालनाचीच मानसिकता आहे. आंबेडकरांनी पण याला कडकडून विरोध केला होता. शेवटचा हिंदू तिथला इथे येत नाही आणि इथला शेवटचा मुसलमान तिथे जात नाही तोपर्यंत फाळणी यशस्वी नाही, फाळणी पूर्ण होणार नाही. हे जे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जे बोंबा मारतात ना, त्या आंबेडकरांचं सगळंच ऐकत नाही बरं का. त्यांना हवं तेवढं फ्लेक्झिबल आहे, सगळं तेवढंच ऐकतात, बाकीचं सोडून देतात. नको त्या बातमी पडत. मुसलमान कधी राष्ट्रीय होऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलं आंबेडकर. ते मान्य करायला तयार नाही. दुर्दैव आहे त्यांचाच नातू होतो प्रकाश आंबेडकर, त्यांनी MIMची युती केली. ह्याच्यासारखं या देशाचं दुर्दैव काय असं. ज्या सावरकरांच्या स्मारकासाठी इंदिरा गांधींनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यातून 15,000 रुपये, म्हणजे आता ते जवळजवळ 1.5 ते 2 करोड होतील, वैयक्तिक खात्यातून दिले. सावरकर गेले तेव्हा देशाचा सच्चा देशभक्त गेला, अशा प्रकारच्या भावना त्या बाईने व्यक्त केल्या होत्या. तिचा नातू आज काय बोलतोय होता.
हे संघटनाशिवाय हा पुढचा धोका टळणं अशक्य आहे. त्यासाठी एकमेव उत्तर आहे ना हिंदू संघटन. आणि हिंदू संघटन तेव्हाच होईल जेव्हा हिंदू धर्मातल्या जाती संपुष्टात येतील. ह्याच रत्नागिरीमध्ये सावरकरांनी हे जातीच्या भिंती संपवण्याचं प्रचंड मोठं काम 1924 ते 37 इतकी वर्ष केलेलं आहे. ह्याच रत्नागिरी काय दुर्दैव आहे, या रत्नागिरीमध्ये 24 ते 37 सावरकर राहिले स्थानपद्धतीत. ते ठिकाण सुद्धा इथे अवेलेबल नाही. त्याचा एक अंश पण इथे कोणाला बघायचं असेल की जिथं त्यांनी हिंदुत्व नावाचं ग्रंथ लिहिला, जिथे त्यांनी समाज सुधारक सावरकरांचं एवढं मोठं कार्य आहे, पतित पावन मंदिर उभं केलं, ते सावरकर रत्नागिरीत कुठे राहत होते असं जर एखाद्या पर्यटकाने विचारलं तर आमच्याकडे उत्तर नाही. रत्नागिरीमध्ये त्यांचं ठिकाणच संपुष्टात आलेलं आहे. आम्ही काहीच ठेवत नाही. एवढा महान माणूस त्यांनी इथे 3 अजरामर नाटकं लिहिली. त्यांनी सुद्धा खडगसारखं नाटक लिहिलं. त्या नाटक करायची एक एवढीशी पण एक वीट पण आज रत्नागिरीमध्ये शिल्लक नाही. एकच ती गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे ते जेलमध्ये होते म्हणून ती कोठडी मात्र अजून ठेवली त्यांनी नशिबाने, आणि ते पतित पावन मंदिर एवढंच एक शिल्लक आहे. सावरकरांची रत्नागिरीमधली आठवण. प्रचंड मोठं समाज सुधारण्याचं कार्य या जिल्ह्यामध्ये सावरकरांनी केलं, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सावरकर हेच सांगत होते या पुढचे सगळे तुकडे पडायचे जर नसावे असं वाटत असेल या देशाचे तर हिंदूंनी आता जात संपून संघटित होणं आणि एकच जात शिल्लक आहे म्हणजे हिंदू जात, म्हणजेच मनुष्यता, म्हणजेच माणुसकीता. आम्ही ते सगळं विसरून गेलो आणि देशाचं आज जे काही भयानक रूप झालेलं आहे. आणि आज हे असंच जर चित्र राहिलं, पण मला खात्री आहे असं उडान हा देश प्रभू रामाचा देश आहे, हा देश श्रीकृष्णाचा आहे, हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे. त्यामुळे कधी या देशाचं हिंदुस्थानचं इस्लामीकरण होऊ शकत नाही. हा जन्म आशावाद झाला. तर हिंदू असणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टी कधी कुणीही मनुष्य संपू शकत नाही. म्हणून तर 450-500 वर्ष इस्लामिक राष्ट्रांची आक्रमण होऊन सुद्धा हिंदू कधी संपला नाही. बाकीच्या अनेक देशामध्ये अशी आक्रमण झाली आणि ते संपूर्ण देश इस्लामिक झाले. आज युरोपातले कित्येक देश इस्लामिक होण्याच्या मार्गावर आहेत, उंबरठ्यावर आहेत, पण हिंदुस्थान नाही. ठराविक टप्प्यावर एक परत कोणतरी नरेंद्र जन्माला येतो आणि पुन्हा एकदा हिंदू हिंदू आहे म्हणून जगायला सुरुवात होते. इतिहास हिंदू संपू शकत नाही. हिंदू असणं म्हणजेच मनुष्य असणं आणि मनुष्य प्राण्याला निसर्गाने जन्माला घालतो. निसर्गाच्या विरोधात आपण नाही जाऊ शकत. अजून असा कुठलाही माणूस जन्माला आला नाही यांनी निसर्गावर मात केली. निसर्ग एकदाच उलथापालथ करून टाकतो आणि सगळं परत लेवल आणून एक फाळणी झाली 47ला. आज आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, त्याला ही दुःखाची किनार पण आहे. अनेक लोक असेही म्हणतात की पाकिस्तान आता जर आपण अखंड हिंदुस्थान करायला गेलो तर काय होईल. का होऊ शकतो. अखंड हिंदुस्थान कुठलीही परिस्थिती ही कशी प्रत्येक वेळेला तशीच्या तशीच कधीच राहत नाही. परिस्थिती सातत्याने बदलत असते. 47 आधी हा देश अखंड होता, त्याचे तुकडे झाले, परिस्थिती बदलली. पाकिस्तान मधून अजून एका बांगलादेशाने जन्म घेतला, परिस्थिती बदलली. आता एक बलुचिस्तानचा जन्म होणार आहे, परिस्थिती नक्की बदलेल. अशीच अजून 75 वर्षात त्या पाकिस्तानचे जवळजवळ 5 ते 6 तुकडे होणार आहेत. त्या सगळ्याची बीज ऑलरेडी पेरली गेलेली आहे आणि ते सगळे त्या स्वातंत्र्याच्या मार्गावर आहेत. उद्या
इमॅजिन करा की 70-75 वर्षानंतर पाकिस्तान, बांगलादेश, अजून अशी 4 राष्ट्र, पाकिस्तानचे असे अजून 4 तुकडे पडलेली वेगळी वेगळी राष्ट्र उभी राहिली. तशी बांगलादेश आज आपल्या भारताच्या छत्रछायाखाली राहण्यातच बांगलादेशचं बळ आहे. उद्या म्यानमार जन्माला येईल, ते म्यानमार हे केवळ भारताच्या सपोर्टवरच जन्माला येईल. तेव्हा त्याच्यावर अंकुश भारताचा असू शकतो. उद्या पाकिस्तानचे 4-5 तुकडे झाले, अशी छोटी छोटी इस्लामिक राष्ट्र निर्माण झाली. त्यातल्या कित्येक राष्ट्रांना भारताच्या झेंड्याखाली सुरक्षित वाटावर अशी पण परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. आणि जसं अमेरिका एक युनायटेड स्टेट निर्माण झालं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा UAE आपण म्हणतो ना, हे दुबई, शारजा, अबुधाबी, ही जशी वेगवेगळी राष्ट्र आज एकत्र आली, त्याला एकत्र येण्याची गरज निर्माण झाली. तशीच उद्या 70-75 वर्षानंतर कदाचित नाही, नक्की होईल. असं त्या आजूबाजूची सगळी छोटी छोटी राष्ट्र, हे हिंदुस्थान हा एक हिंदू राष्ट्र इतकं ताकदीनं उभं राहणार आहे भविष्यामध्ये. अजून एक 25-30 वर्षानंतर की अमेरिका सुद्धा आपली मदत मागेल. अशा वेळेला आशिया खंडातली सगळी राष्ट्र, श्रीलंकेची काय वादात झाली, ते काळ आपलं होतं, त्यांना आज आपली गरज निर्माण होईल. बांगलादेशला आपली गरज निर्माण होईल, म्यानमारला आपली गरज निर्माण होईल. असं सगळेजण एक वडिलकीच्या नजरेने, एक पालकत्वाच्या नजरेने भारताकडे बघायला लागतील. आणि पुन्हा एकदा अखंड हिंदुस्थान, युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं नक्की होईल. नथुराम गोडसेचं स्वप्न नक्की साकारलं की सुंदरदीप पुन्हा व्हायला लागेल. मी कायम आशावादी आहे, तर मला सावरकरांनी आशावादी राहायला शिकवलं. पुन्हा पाहिजे होतं राम मंदिर होईल. 20 वर्षापूर्वी सांगितलं असतं, वाटलंच की राम मंदिर होऊ शकतं आणि सुप्रीम कोर्टातनं आपल्या बाजूला निकाल आहे, असं तर आयुष्य कोणाला वाटलं नसेल. 2010 साली आपण सगळेच जण असं म्हणायचं की नाही की आता या भारतामध्ये एक पक्षीय राज्य कधीच येऊ शकत नाही. 2010-11 आता या देशावर कुठल्या एका पक्षाचं राज्य पूर्ण बहुमताने इम्पॉसिबल आहे. आता कायमच 4-5 पक्ष एकत्र येऊन कडपल्यांचीच सरकार असणार. पण मिराकल झालं. पण मिराकल तर असं झालं की ज्यांच्या पाठीमागं गुजरातसारखं हत्याकांडाचं लचांड जाऊन गेलेलं होतं, एवढ्या केसेस चालू होत्या, असाच एक नरेंद्र मोदी नावाचा गुजरातचा माणूस ज्याच्यावर एवढ्या हत्याकांडांची केसेस चालू होत्या, अख्खा मीडिया ज्यांच्या विरोधात दरड उठत होता. संपूर्ण समाजवादी डाव्या विचारसरणीचे लोक, सगळे पत्रकार, सगळे साहित्य क्षेत्रातली माणसं, सर्व कला क्षेत्रातली जवळजवळ 70% लोक ज्यांच्या विरोधात होती, तो माणूस पूर्ण बहुमताने 14 साली सत्तेवर आला. सत्तेवर आला नाही, 5 वर्षानंतर संख्या वाढली. जवळजवळ 24-25 सीट्स वाढल्या लोकसभेच्या. 300 क्रॉस करून माणूस पुन्हा एकदा उभा आहे. कधी कुणाला वाटलं होतं 370 कलम रद्द होईल? स्वप्नात तरी वाटलं होतं? झालं. कुणाला वाटलं होतं या देशात ट्रिपल तलाक असा कायदा होईल? झाला. त्यामुळे पुन्हा एकदा याकडे हिंदुस्थान होणार, नक्की होणार. कदाचित 100 वर्ष लागतील, कदाचित आपल्याला देखील बघायला कोणी नसतील, पण ते होण्यासाठीचा प्रयत्न मात्र आपल्याला करायचा. एकच प्रयत्न करायचा आहे, एकमेकांकडे हिंदूंनी जातीच्या चष्म्यानं बघणं आजपासून बंद करा. पुढच्या देशाच्या फाळण्या जर टाळायच्या असतील. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट, प्रत्येक आता नगरपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतची कुठलीही निवडणूक लागली तर मत देताना एकच गोष्ट फिक्स डोक्यामध्ये बसवून टाका, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. उमेदवाराला मत देताना एकच विचार करा, हा हिंदुत्ववादी आहे की नाही, हा हिंदूंची बाजू घेऊन भांडणारा आहे की नाही, आणि त्यालाच मत द्या. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा.
कधीच फाळणी होऊ शकत नाही. आता अखंड हिंदुस्थान पुन्हा निर्माण करू. आज मला परत 7 वाजता ऑनलाईन अमेरिकेतल्या लोकांसमोर व्याख्यान आहे. त्यामुळं परत हॉटेलला जाऊन ते सगळं झूम रेडी करून बसायचं. त्यामुळं इथंच थांबतो.